Ready? So our chapter number 13 is changes. What is? Changes. कोण सांगतं चेंज म्हणजे काय? कधी ऐकलं तुम्ही चेंज? कम ऑन. हा बेटा चल. चेंज म्हणजे बदल. हे बघा एक निसर्गाचा लॉ आहे. काय लॉ आहे? चेंज इज अ मेन लॉ ऑफ नेचर. त्याचा तो एकच लॉ आहे मेन. काय? दॅट इज अ चेंज. बरं हे चेंज चांगला आहे का वाईट आहे? बरं तुम्हाला काय वाटतं? बरं चेंज झाले पाहिजे का नाही झाले पाहिजे? येस. बरं सर काय होईल बरं मित्रांनो जर चेंजेस झाले नसते तर? सगळी होल पृथ्वी काय राहिली असती? स्थिर, जशाच तशी राहिली असती. मजा आली असती का? सो चेंज इज अ लॉ ऑफ नेचर. आता ते चेंजेस आपण ऍक्सेप्ट केले पाहिजे की नाही? बरं बघा कितीतरी आपल्या आजूबाजूला खूप सारे चेंजेस. जर तुम्ही पूर्ण आपला ग्लोब पाहिला, पूर्ण पृथ्वी जर आपण पाहिली ना, तर रोज हजारो चेंजेस होत आहेत. आता बघा आपल्याला काही दिसत पण नाहीत आणि काही दिसतात. उदाहरणार्थ आपलं वय वाढते, आपल्याला दिसतं का? रोज तुम्ही आरशात बघा बरं आणि सांगा बरं कालच्या पेक्षा आज किती वाढले. पण जर तुम्ही 5 वर्ष अगोदरचा फोटोग्राफ पाहिला तर दिसेल का तुमच्यामध्ये चेंज झाले? हाईट चेंज झाली, तुमचे केस वाढतायत, नख वाढतायत. समजतं मित्रांनो? हे चेंज आहेत आणि निसर्गामध्ये चेंजेस सगळ्यात महत्वाचे असतात. आणि कधी स्वतःला कमी समजायचं नाही, कारण तुमच्यामध्ये पण काय होणार आहेत? चेंजेस. आता एखादा विद्यार्थी पाठीमागं राहिलेला आहे समजा, त्याचा अभ्यास कमी आहे, मार्क्स कमी पडतात, मग तो कायमस्वरूपी तसाच राहील का? तो चेंज करू शकतो का नाही? बरं पण त्याला थोडी मेहनत करावं लागेल. बघा बाकीचे चेंजेस आपले आपोआप घडतायत. झाड आपोआप वाढतायत, फळं आपोआप पिकतायत. आपण काय करतोय? काहीच नाही करत आपण. निसर्गामध्ये 99% कामं हे आपोआप होतात. आपल्याला फक्त ऑब्झर्व करायचं. जेवढे काही सायंटिस्ट झाले त्यांनी काहीच केलं नाही, फक्त काय केलं? ऑब्झर्व. जसं न्यूटन होते, माहिती ना तुम्हाला? न्यूटन, सर आयझॅक न्यूटन, ना त्यांनी इक्वेशन्स दिलेले. त्यांनी ग्रॅव्हिटेशनचा शोध लावला. मग त्यांनी काय केलं बरं मला सांगा? न्यूटन ज्यावेळेस ऍपलच्या झाडाखाली बसलेले होते, सफरचंद खाली पडलं. मग याच्या अगोदर काय होत होतं बरं? सफरचंद कुठं पडत होतं? लाखो वर्षापासून. आपण म्हणतो लाखो अरबो वर्षाचा इतिहास आहे आपल्या पृथ्वीचा. मग कुणालाच का बरं नाही दिसलं? कोणी विचारच केला नाही, कोणी ऑब्झर्वच केलं नाही. पण न्यूटनने ऑब्झर्व केलं आणि एवढा मोठा इतिहास रचला. आज न्यूटनच्या इक्वेशनमुळे आपण फिजिक्समध्ये खूप सारी क्रांती केलेली आहे. फक्त त्यांनी काय केलं मित्रांनो? ऑब्झर्व केलं. त्या चेंजला ऑब्झर्व केलं. समजतं ना? मग आपल्याला चॅप्टरचं नाव काय आपलं? चेंजेस फिजिकल अँड केमिकल. बस या दोघांचा फरक, डिफरन्स शिकायचा आपल्याला. आता चेंजेसचे प्रकार. आता मी तुम्हाला अगोदर चॅप्टरमध्ये काय थोडं ओव्हरऑल सांगतो, ठीक आहे मित्रांनो? पहिले डोक्यामध्ये घ्यायचं. घेणार ना तुम्ही? बघा युजफुल चेंजेस, हार्मफुल चेंजेस. काही चेंजेस आपल्या फायद्याचे आहेत. सांगा बरं आपल्या फायद्याचे चेंजेस कोणचे आहेत? चांगलं होतं आपलं वय वाढणं. चांगलं आहे का वाईट आहे? चांगलं आहे. व्हेरी गुड. अरे वय वाढलं पाहिजे, बॉडी शक्ती तयार होती. बरं फळं पिकणं, रायपिंग फ्रुट्स, चांगलं आहे का वाईट आहे? अरे वा, फळं पिकलेला आंबा चांगला आहे ना, वाटेल ना? युजफुल चेंज आहे. दुधाचं आपण दही बनवतो, चांगलं आहे का वाईट आहे? अरे वा, दही खायचंय. खूप सारे त्याला म्हणायचं युजफुल चेंजेस जे आपल्या शरीराला काय आहेत. आता आपलं अन्न पचन होतं, फूडचं ग्लुकोज मध्ये कन्वर्ट होतं, चांगलं आहे का वाईट आहे? डायजेशन झालं असतं का? जर ते अन्नाला अन्नच राहिलं असतं, ते बारीकच झालं नसतं, त्याच्यामध्ये बाईल ज्यूस मिक्स झाला नसतो. आपण शिकलो ना डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये. सांगा बरं बाईल ज्यूस कोण प्रोड्यूस करतं? हातवर करा. बाईल ज्यूस कोण प्रोड्यूस करतं? कोण बनवतं बाईल ज्यूस आणि कोण मिक्स करतं? हा बेटा लिव्हर. व्हेरी गुड. मग तो पण एक चेंजेस आहे. मग बाईल ज्यूस लिव्हर मध्ये आपोआप येतं का? मग कुठून तयार होतं ते? आपण जे अन्न खातो. बघा ना किती चेंजेस होत आहेत. जर आपल्या बॉडीमध्ये आपलं लक्ष आहे का आपल्या बॉडीकडं? नाही. आपले केस वाढणं, इतके सारे चेंजेस आहेत. फॅन फिरणं, लाईट लागणं, लाईट बंद होणं. काही चेंजेस चांगले आहेत, काही चेंजेस. आता हार्मफुल चेंजेस कोणते? बघा अन्न सडणं, चांगलं आहे का वाईट आहे? बघा रोग होतो. आपल्या जे सेल्स, आपण लहानपणीच आपण जन्मलेलो आहेत, किती बॉडी मस्त होती आपली. लहान लेकरू कसं असतं रे? रोगीट असतं का? किती हेल्दी, किती पाव वाटतं त्याच्याकडे. त्याला घ्यावं वाटतं, पप्पी घ्यावं वाटते त्याची, मस्तपणे त्याला घेऊन फिरावं वाटतं, खेळावं वाटतं त्यासोबत. लहान कुत्रं पाहिलं ना तुम्ही? किती मस्त वाटतं. आणि मोठं झाल्यावर राग येतो, कारण ते शरीरामध्ये मग काय होतं रे, आपले हार्मफुल चेंजेस तयार होतात. काही मुलांची मग स्किन खराब होणं, केस गळणं, हे काय सगळे? कॅन्सर होणं, हे काय?
रोग येणं, हे आता हार्मफुल चेंजेस आहेत खूप सारे. कळतं बाळांनो? एखादी वस्तू सोडून तिचा वास येणं काय हार्मफुल चेंजेस. मग कळलं तुम्हाला युजफुल? काही स्लो आहेत, काही फास्ट आहेत. आता फुगा फुटणं स्लो आहे का फास्ट आहे? किती सेकंदात? 1 सेकंद मध्ये. याला स्लो चेंज, फास्ट चेंज म्हणतात. शिकले का तुम्ही? कळायला का तुम्हाला चेंजेस म्हणजे काय काय? या चॅप्टरमध्ये काय काय असणार मी तुम्हाला सगळं अगोदर पहिले त्याची आयडिया देतो. त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारे क्वेश्चन्स असतात, नेमकं आहे काय ते आपण पाहणार आहे. हार्मफुल युजफुल समजलं, स्लो फास्ट समजलं. मग फास्ट कोणता असेल? आयर्निंग रस्ट. रस्टला जे आयर्न आहे आपलं त्याला रस्टिंग होणं. रस्ट होणं म्हणजे गंजणं. स्लो आहे का फास्ट आहे? अरे स्लो आहे ना. आता बघा तुम्ही आहे ना, तुमच्या शाळेचं गेट असेल, घराचं गेट असेल, लोखंडाचा क्वाट असेल, खुर्ची असेल तुमच्या घरामध्ये आहे का? सायकल असेल तुमच्या लोखंडाची, असं नो, जी कंटिन्यू पडून राहिली 10 वर्षानंतर काय झालं बरं? खराब झाली का नाही बरं? पण ती एका दिवसात झाली का? याला काय म्हणायचं? स्लो. कळलं पण थोडंसं स्लो आणि फास्ट कळलं. आता एक दुसरी महत्वाची, एक रिव्हर्सेबल, एक इरिव्हर्सेबल. काय कळलं बरं तुम्हाला? रिव्हर्सेबल आणि थोडे इंग्लिशचे शब्द समजून घ्यायचे मित्रांनो. रिव्हर्सेबल म्हणजे काय? त्याला पुन्हा वापस आणता येतं. नीट ऐका बाळा, लक्ष माझ्याकडे पाहिजे सगळ्यांचं. रिव्हर्सेबल म्हणजे बेटा परत त्याला तेच करता येतं. आणि इरिव्हर्सेबल म्हणजे कोणाकोणाला कळले? दोन शब्दाचे अर्थ कळले का पहिले? बेटा रिव्हर्सेबल म्हणजे परत आणता येतं, त्याला रिव्हर्स करता येतं. रिव्हर्स समजतं ना? आता मी हे बुक इथं ठेवलं, काय झाला? चेंज. पुन्हा हे बुक मी इथं घेतलं, समजलं? आता इरिव्हर्सेबल म्हणजे काय? त्याला वापस आणता येत नाही. उदाहरणार्थ लक्षात घ्या. आता तुम्ही सांगायचं इरिव्हर्सेबल आहे का रिव्हर्सेबल आहे, मी आता सांगणार नाही. रायपिंग फ्रूट, फ्रूट पिकलं, रिव्हर्सेबल आहे का इरिव्हर्सेबल? फक्त हातवर करा. हा बेटा इरिव्हर्सेबल. का बरं? पुन्हा कच्चं करतात नाही ना. कळलं का? लिव्हिंग लिव्स, फॉलिंग लिव्स फ्रॉम ट्री. रिव्हर्सेबल आहे का इरिव्हर्सेबल आहे? इरिव्हर्सेबल. पुन्हा लावता येत नाही मित्रांनो. मॅन डेड झाला, माणूस मेला, रिव्हर्सेबल का इरिव्हर्सेबल? अरे किती मस्त आहे बरं सायन्स. हायच काय? 2 शब्द आहेत फक्त बेटांनो. त्या 2 शब्दाभोवती अख्खं चॅप्टर आहे आपलं. ज्याला रिव्हर्सेबल इरिव्हर्सेबल समजलं. आता दुधाचं दही झालं. आता यार आपण गलतीनं काय केलं माहितीये का? 2 लिटराचं दही केलं आपण. 1 लिटरच करायचं होतं. 1 लिटरचं दूध पाहिजे होतं, पाहुणे येणार होते. आता मम्मी म्हणली एक काम कर अनुष्का, पटपट काय कर, 1 लिटर जे काही 1 लिटर दही आहे ना त्याचं पटकन दूध करून घे बरं. इज इट पॉसिबल? नो. सो दिस इज कॉल्ड अ इरिव्हर्सेबल चेंज. इतकं सोपं आहे. त्यानंतर मला सांगा बरं, वॉटर कन्वर्ट इनटू आईस. वॉटरचं काय बनवलं आपण? आईस बनवलं. मग आता आपल्या लक्षात आलं, बापरे थोडं आईस आपलं जास्त झालं, थोडं आपल्याला पाणी पाहिजे होतं. मग भेटेल का पाणी वापस? किती मिनिटात? काहीच मिनिटात. जास्त जर ठेवलं थोडा वेळ लागेल, आणि गॅसवर ठेवलं तर त्याला काय म्हणायचं? रिव्हर्सेबल. असे रिव्हर्सेबल चेंजेस खूप सारे आहेत. आणि इरिव्हर्सेबल हेच तुम्हाला शिकायचं. त्यालाच म्हणायचं फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज. लक्षात घ्या. आता समजते मित्रांनो? खूप साऱ्या गोष्टी आपल्याला चेंजेस शिकायच्या आहेत. आपल्या बुद्धीमध्ये सुद्धा खूप सारे चेंजेस होतात. आपल्या बॉडीमध्ये खूप सारे, आपले मसल स्ट्रॉंग होतात. चांगली गोष्ट आहे की नाही? समजतं? या चॅप्टरमध्ये काही बेसिक गोष्टी आपण पाहिल्या. कोणत्या कोणत्या पाहिल्या आपण? हार्मफुल चेंजेस, युजफुल चेंजेस, रिव्हर्सेबल चेंजेस, इरिव्हर्सेबल चेंजेस, स्लो चेंजेस, फास्ट चेंजेस. आता यालाच तुम्हाला रिव्हिजन्स करायचंय. ठीक आहे बेटा? नो, बाकीचं आपण पुढे पाहू.